नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर बघू शकता तुम्ही, आजचा विषय आहे आपला की लोक जेव्हा तुम्हाला इग्नोर करतात तेव्हा ते मनाला लागू देणे स्वाभाविक आहे. अशा वेळी स्वतःची मानसिक शांती टिकवण्यासाठी आणि परिस्थिती हाताळण्यासाठी खालील गोष्टी करणे फायदेशीर ठरू शकते. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःची किंमत ओळखा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत जग तुम्हाला महत्त्व देणार नाही. स्वतःच्या प्रगतीवर आणि छंदावर लक्ष द्या. आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणी मुद्दाम तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्या मागे लागण्यापेक्षा आपला आत्मसन्मान जपा. तुम्हाला त्यांच्या दुर्लक्ष करण्याने फरक पडत नाही हे तुमच्या वागण्यातून दिसू द्या. म्हणजे जर ते तुम्हाला दुर्लक्ष करत असतील तर तुम्ही पण त्यांना दुर्लक्ष करा आणि मग त्याचा परिणाम पण समोर आपण बघूच काय होते ते. तर दुर्लक्षाचे कारण समजून घ्या. आता आपण कारणे बघून इथं गैरसमज असू शकतो. गैरसमज असू शकतो. कधीकधी समोरची व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक समस्यामुळे किंवा कामाच्या ताणामुळे दुर्लक्ष करत असेल. प्रत्येक वेळ ते तुमच्याबद्दलच असेल असे नाही. गरज संपली का? काही लोक फक्त गरजेपुरते जवळ येतात आणि गरज संपली की दुर्लक्ष करतात. अशा लोकांपासून अंतर ठेवलेलेच बरे. भावनिक अंतर ठेवा. प्रतिक्रिया देणे टाळा. समोरच्याने इग्नोर केले म्हणून लगेच चिडणे किंवा रडणे टाळा. आपल्याला भावनांवर नियंत्रण मिळवणे हीच मोठी ताकद आहे. म्हणजे भावनिक अंतर ठेवा. जे इमोशन्स म्हणतो ना, ते इमोशन्सला स्वतःच्या जवळ ठेवा. कोणाजवळ ते मांडू नका. मग त्यांनाही इग्नोर करा. जर कोणी सातत्याने विनाकारण टाळत असेल तर वाद घालण्यापेक्षा तुम्हीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सुरू करा. नवीन गोष्टी शिका. प्रगती करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामात किंवा करिअरमध्ये यशस्वी होता तेव्हा जे लोक तुम्हाला टाळत होते तेच तुमच्याकडे पुन्हा वळतात. जिम लावणे, नवीन कौशल्य शिकणे किंवा समाजसेवा करणे यामुळे तुमचे मन आनंदी राहील. सकारात्मक राहण्यासाठी काही गोष्टी. नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करायला शिका. स्वतःसोबत वेळ घालवा आणि स्वतःवर प्रेम करा. ज्यांच्यासोबत तुम्हाला आनंद मिळतो अशा खऱ्या मित्रांसोबत वेळ घालवा. जे नक्कीच तुमचे मित्र असतील तर ते तुम्हाला आनंदच देतील. तर सकारात्मक गोष्टी बघा, सकारात्मक गाणे बोलणे, सकारात्मक व्हिडिओ बघा. त्याच्याने तुम्हाला पण प्रेरणा मिळेल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि